नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, चॅनलवरती आला आहात तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राइब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती असतात। तर चला मित्रांनो, डायरेक्ट व्हिडिओच्या टॉपिककडे वळूया। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात जी चर्चा चालू असते ती म्हणजे सप्त हिंदकेसरी बकासूरची, कारण ज्या ज्या मैदानात बकासूर जातो तिथे त्याचा गुलाल असतोच। परंतु मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये निंबाळकर सर यांचा सर्जा विरुद्ध सप्त हिंदकेसरी बकासूर यांच्या बिनजोडची चर्चासुद्धा खूप होते। आणि मित्रांनो, परवाच चांगलं बैलगाड्या शर्यत चॅनलवरती निंबाळकर सर यांची मुलाखत झाली होती आणि त्या मुलाखतीत निंबाळकर सर बोलले की माझी किती वेळा जरी हार झाली तरीसुद्धा मी बकासूरसोबत बिनजोड करणार आणि एक दिवस तरी बकासूरची गाडी माझ्या घरचे साज म्हणजे सर्जा किंवा सुंदर कोणीतरी नक्की मारणार। पण मित्रांनो, मागे सुद्धा मुलाखतीमध्ये रणजित बनसोडे सर बोलले होते की तुमचं स्वप्न स्वप्नच राहणार, परंतु निंबाळकर सर त्याच्यावरती बोलले आहेत की मी सुद्धा स्वप्नाच्या मागे धावणारा माणूस आहे। आणि मित्रांनो, विषय असा आहे की बैलगाडी क्षेत्रामध्ये निंबाळकर सर सप्त हिंदकेसरी बकासूरमुळेच आलेत। त्याच्यामुळे ते सारखे बोलत असतात की माझं काही बकासूरसोबत वैर नाही, परंतु तो टॉपचा नंदी आहे। माझी खूप इच्छा आहे की माझे जे घरचे साथ आहेत त्यांनी एक दिवस तरी त्यांचा पराभव करावा आणि ज्या दिवशी ते पराभव करतील त्या दिवशी मी खूप जल्लोष करेल। परंतु मित्रांनो, जे बैलगाडी प्रेमी वगैरे आहेत त्यांच्या खूप कमेंट येतात की सर तुम्ही बकासूरचे फॅनसुद्धा आहात, परंतु तुम्ही सारखे त्याच्यासोबत शर्यत का करताय। त्याच्यावरती निंबाळकर सरांनी हेच उत्तर दिलं आहे की मैदानामध्ये मी आणि मोहिल शेठ जरी प्रतिस्पर्धी असलो तरी मैदानाबाहेर आमची खूप चांगली मैत्री आहे, असं वक्तव्य मोहिल शेठ आणि निंबाळकर सर यांनी खूप वेळा केलं आहे। त्यामुळे मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रामध्ये कमेंट करून तुम्ही सुद्धा वाद घालू नका, कारण मित्रांनो बैलगाडी क्षेत्र हे खूप वर्षांनी बंदीनंतर चालू झालं आहे आणि ते आपलं पुढे टिकवायचं आहे। हा आपला नाद आहे, संस्कृती आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, वाद होणार नाही अशी आपण सुद्धा काळजी घेऊ आणि कोण जर चुकत असेल तर नक्की सांगा, परंतु जास्त मोठा वाद होणार नाही याची काळजी घ्या। तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा। आणि मित्रांनो, आज 21 तारखेला पेडगावचं सुद्धा मैदान आहे आणि बार्डीचा सुद्धा अड्डा आहे आणि ते कोणत्या चॅनलवरती लाईव्ह आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगेन। आणि मित्रांनो, आज प्रसिद्ध समालोचक रणजित बनसोडे सर आणि प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे यांचा वाढदिवस आहे। तर मित्रांनो, दोघांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती असतात। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टाटा, बाय बाय गाईज।